नमस्कार, मी कोकण हार्टेड गर्ल. मी माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं की मी माझ्या करिअरची सुरुवात नालासोपारामधून केली. आणि करिअरवरून आठवलं की आपण आपल्या घरी असं म्हणतो का की मला आमदार व्हायचं आहे, मला खासदार व्हायचं आहे. कारण आपल्याला प्रत्येक वेळी एकच सांगितलं जातं की राजकारणापासून लांब राहा. पण आज आपण भेटणार आहोत एका अशा नेतृत्वाला ज्याने वडिलांच्या अनुभवावरून धडे घेत वयाच्या 26व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश केला. स्वागत करूया बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि आगामी निवडणुकीसाठीचे उमेदवार माननीय श्री क्षितिज हितेंद्र ठाकूर यांचं. खूप खूप स्वागत आहे तुमचं सर. नमस्कार. तुम्ही यंगेस्ट MLA म्हणून ओळखले जाता. सो सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही आमदार बनला होता तेव्हा तुमची फिलिंग काय होती? परदेशात शिकून आलो, लँड झालो, फॅमिली आधीपासून म्हणजे आजोबापासून राजकारणात समाजकारणात होते आणि एक्सपोजर लहानपणापासून होता. इलेक्टेड मेंबर म्हणून म्हणजे जेव्हा क्वालिफाय झालो 25 वयाला आमदार तुम्ही उभे राहू शकतात. 25 वय झालं इकडे डिलिमिटेशन झालेलं. आधी वसई तालुका एक मतदारसंघ होता, ते 3 भाग झाले आणि त्या टायमाला पप्पांनी ठरवलं की ते लढणार नाही आणि सोपारा मतदारसंघामध्ये मी लढलो. तर इंटरेस्टिंग होतं की विदाऊट पदावर बसून जे काम करू शकत होते, पदावर बसून एक वेगळं एक्सपोजर पण मिळालं, बरंचसं शिकायला पण मिळालं. बरेचसे मिसकन्सेप्शन्स होते की पॉलिटिशियननी कसं कामं करायला पाहिजे. आणि एकदा आमदार झाल्यानंतर मग लक्षात आलं की बरेचसे अटी शर्ती असतात, त्याच्या दायऱ्यामध्येच राहून कामं करता येतात. म्हणजे किती इच्छा असली तरी ते जे अटी शर्ती दिलेलं त्याच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. मग ते जमिनीवर येऊन लक्षात आलं की हे अमुक गोष्टी पॉसिबल आहेत, अमुक गोष्टी पॉसिबल नाही. ते बरंचसं मला पहिल्या 6 महिन्यामध्ये शिकायला मिळालं. म्हणजे सगळे मिसकन्सेप्शन्स हळूहळू दूर होत गेले आणि मग लक्षात आलं की ह्या फ्रेमवर्कच्या बाहेर जाऊन कोणच काय करू शकत नाही. पण असं नव्हतं का की म्हणजे तुम्ही बाहेर शिकून आल्यानंतर घरातून असं नाही सांगितलं गेलं जसं आम्हाला सांगितलं जातं, नको नको तू आता राजकारणात नको, असं काही तुम्हाला सांगितलं गेलं नव्हतं? नाही, तसं काहीच नव्हतं. म्हणजे समाजकारण हे लहानपणापासून आमच्या परिवारामध्ये एक्सपोजर मिळालेलं आणि एखादं पद मिळाल्यानंतर जास्ती ताकदीने काम करता येते. लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न एक भाग झाला की जेव्हा तुम्ही पदावर नाही बसलात तर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही समाजकारण लिमिटेड गोष्टीच्या माध्यमातून, म्हणजे कोणाला हॉस्पिटलची मदत असेल, शिक्षणामध्ये मदत असेल, तेवढ्या लिमिटेड गोष्टी. पण समाजामध्ये कोण गरीब असेल त्यांना काय हातभार लावायचा असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तेवढा काय स्कोप राहत नाही. पदावर बसल्यानंतर मग इन्फ्राची कामं असतील, वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील, गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतील, हे सगळा जो ॲक्सेस मिळतो आपल्या विभागामध्ये आणण्याच्या हिशोबाने तो कम्प्लिटली डिफरंट सोशल इन टर्म्स ऑफ पॉवर करायला मिळते. तर तो एक मोठा फरक. आणि म्हणून पप्पांनी ठरवलं की ते लढणार नव्हते 2009मध्ये आणि ते उभे नव्हते राहिले. तर मी इच्छा दर्शवली. लोकांनी सांगितलं की क्षितिज ठाकूर आले पाहिजेत, परदेशात शिकून आलेले आहेत, तर त्यांनी उतरला पाहिजे. लोकांनी सांगितलं आणि त्यांचा मान ठेवला मी. शिक्षणाचा राजकारणामध्ये उपयोग होतो का तुम्हाला असं वाटतं? 100%. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकात वाचून ज्ञान घेतलेलं तसं नाही, तर एक्सपोजर ह्याला मी जास्ती महत्त्व देतो. होते काय की एखादा मुलगा किती हुशार असला, म्हणजे तो फर्स्ट रँकर असला, पण त्याला जर एक्सपोजर नसेल वेगवेगळ्या गोष्टींचं तर त्याला एक लिमिटेशन येते. म्हणजे मी पुस्तकात वाचलेलं आहे पण मला जग कसं चालतं ह्याचं ज्ञान नाही आहे. तर लोकांची अपेक्षा काय आहेत, लोकांसाठी काय कामं केली पाहिजे, उद्या बदलणारं जग, त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय काय आजपासून आपण तयारी ठेवली तर पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये नवीन पिढीला उपयोगी काय पडेल, हे पुस्तकातून नाही कळत. हे तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना भेटलं पाहिजे, त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि त्याच्यातून हे एक्सपोजर आल्यानंतर मग आपल्याकडे आपण काय करू शकतो त्याच्यावर. म्हणजे शिक्षण हे असलं पाहिजे, त्याचसोबत त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्व एक्सपोजर, ह्याला मी जास्ती महत्त्व देतो. नक्कीच. म्हणजे शिक्षणाने वैचारिक प्रगल्भता मिळते पण याचा वापर कसा करावा हे आपण शोधलं पाहिजे. मी माझ्या करिअरची सुरुवात नालासोपारामधून केली. मी 2016मध्ये मुंबई जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा नालासोपारामध्ये राहिले कारण रेंट कमी होता इकडे. पण तेव्हापासून आतापर्यंत एकाच गोष्टीचा इथे जो प्रॉब्लेम आहे, पाणी पुरवठा, पाण्याचा प्रॉब्लेम. सो त्याच्यावरती तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत का आणि ती समस्या अजूनपर्यंत का आहे? 90च्या आधी
जेव्हा पप्पा आमदार झालेले त्याच्या आधी अप्रॉक्सिमेटली 7 ते 10 MLD म्हणजे 70 लाख लिटरच्या आसपास किंवा तेवढं पाणी यायचं अख्ख्या तालुक्याला. आज आपल्याकडे 41 करोडपेक्षा जास्ती 41 करोड लिटर पर डे म्हणजे 415 MLD पेक्षा जास्ती पाणी आज वसई तालुक्यावर पुरवठा होतो. म्हणजे 60 पटीने पाणी वाढलं. म्हणजे जे तुम्ही ऐकलं असेल तर 60 टाइम्स वॉटर सप्लाय वाढला आपल्या तालुक्यामध्ये. आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड आहेत. म्हणजे आधी 1 MLD पासून म्हणजे 1961 मध्ये 1 MLD, 83 मध्ये दुसरी 10 MLDची स्कीम झाली. असे करत 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 पप्पा आमदार होईपर्यंत 7 ते 10 MLD पाणी यायचं. ते 415 MLD म्हणजे 41 करोड लिटरपर्यंत आज आपण पोचलेले आहेत. सगळ्यात जास्ती मायग्रेंट पॉप्युलेशन म्हणजे तुम्ही पण सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा मुंबईला आलेले तर नालासोपाराला पहिला आलेले. अफोर्डेबल हाऊसिंग कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने जर बघितलं तर मुंबई ट्रेननी लगेच पोचता येते. बसायला त्या टायमाला जागा मिळायची. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे दर 5 मिनिटाला ट्रेन असून सुद्धा जागा मिळत नाही. तर कनेक्टिव्हिटी हा इश्यू नव्हता. मुंबईला नोकऱ्या मिळायचे, वसई तालुक्यामध्ये राहायला अफोर्डेबल हाऊसिंग मिळायचं. म्हणून इकडे बऱ्यापैकी लोक अख्ख्या देशभरातून मायग्रेंट पॉप्युलेशन जास्तीत जास्ती वाढलं. प्रत्येक सेन्सेसला आपल्या इथे पॉप्युलेशन डबल होते. म्हणजे 70 लाख लिटरपासून 41 कोटी लिटर प्रतिदिन मिळाल्यानंतर पाण्याची तशी आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. डिस्ट्रीब्युशन जे आहे झालं काय की जे जुने घरं होती त्या लोकांना आज पाणी व्यवस्थित मिळत आहे. कारण की जे जुन्या लाईन होते त्याच्यावर पाणी सप्लाय व्यवस्थित होतं आहे. नवीन जिकडे जिकडे लोकसंख्या वाढली तिकडे डिस्ट्रीब्युशनची लाईन आपण वारंवार म्हणजे आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या ठिकाणी इथे येताना आपण बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनची कामं चालू आहेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1200-1300 किलोमीटरची पाईपलाईन विथिन वसई तालुका म्हणजे 380 स्क्वेअर किलोमीटर हा एरिया झाला वसई तालुक्याचा. 1200-1300 किलोमीटरच्या पाईपलाईन ऑलरेडी पडून झालेले आहेत. आणि ते नेटवर्क एव्हरी सिंगल मंथ दर महिन्याला आपण ते नेटवर्क वाढवत चालेल. म्हणजे जिकडे जिकडे नवीन बिल्डिंग्स येतात तिकडे नवीन पाईपलाईन टाकून घेणं. 41 कोटी पाणी हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम डिस्ट्रीब्युशनचा आहे. तर जिकडे जिकडे नवीन बिल्डिंग येतात काही प्रमाणामध्ये ते थोडंफार डिले होते. दुसरा एक प्रॉब्लेम पाणीचा काय होतो की बऱ्याच ठिकाणी जिकडे गरीब वस्ती आहे ज्या लोकांना ज्ञान नाही आहे त्या लोकांना एक लक्षात येत नाही की आपण जिथपर्यंत महापालिकेमध्ये अर्ज टाकत नाही तोपर्यंत महापालिका आपल्याला पाणी देत नाही. तर हा एक दुसरा प्रॉब्लेम. म्हणजे आम्ही ग्राउंडवर फिरत असताना प्रत्येक ठिकाणी आम्ही विचारतो की जेव्हा चाळीतले वगैरे लोक आम्हाला सांगतात की आमच्याकडे पाणी अजून आलं नाही आहे तर आम्ही विचारतो की तुम्ही अर्ज केला आहे का. तर पहिलं नाही आम्ही अर्ज नाही केला, आम्हाला माहिती नाही अर्ज कसा करायचा. तर आम्ही त्यांना सांगतो की स्थानिक कार्यकर्त्यांची मदत घ्या. आता नगरसेवक तर एकही नाही आहे, 4.5 वर्ष झाली प्रशासक बसलेला आहे. तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मदत घ्या. अर्ज कसा करायचा, जे ऑफिशियली महापालिकेची प्रक्रिया आहे ती जर तुम्ही केलीच नाही तर तुम्हाला पाणी कसं मिळणार. पाणी भरपूर आहे. एक प्रॉब्लेम आहे की काही लोक अर्ज करत नाही. दुसरा प्रॉब्लेम आहे की जे नवीन वस्ती आहे त्या लोकांच्या इकडे पाईप पोचायला जो टाईम लागतो तो टाईम लागतो. तिकडे तिकडे पाईपलाईन पोचल्यानंतर पाण्याचं आता अडचण राहिलेली नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे 41 कोटी पाणी आज आपल्याला मिळते आहे. पुढे आपण खोलसापाडा 1 खोलसापाडा 2 हे 26मध्ये खोलसापाडा 1 27मध्ये खोलसापाडा 2 दहेडचा प्रकल्प हे म्हणजे MMRमधले एकमेव महापालिका असेल ज्याच्या मालकीचा प्रकल्प होणार. त्याच्यासाठी 150 कोटीचा एक चेक महापालिकेच्या माध्यमातून आम्ही दिलेला. त्यांचं काय सर्वे आणि फॉरेस्टला NPA देण्याच्या हिशोबाने तो ऑलरेडी चेक आपण देऊन टाकलेला. म्हणजे ते एक मोठं धरण महापालिकेच्या मालकीचं धरण होणार. असे वेगवेगळे आपण फ्युचर 2040 म्हणजे 2040पर्यंत ॲडिशनल वॉटर सप्लायचे ऑलरेडी स्कीम्स लाईनअप करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे जसं जसं आपलं पॉप्युलेशन वाढतं आहे तसं तसं हे स्कीम्स लाईनअप केलेले आहेत. तर पाण्याचा विषय प्रॉब्लेम नाही आहे. नवीन वस्तीमध्ये डिस्ट्रीब्युशन त्याचं काम ऑलरेडी आपलं चालू आहे. आता जसं तुम्ही म्हटलं की मायग्रेंट पॉप्युलेशन इथे जास्त आहे, सो त्या ह्याच्यामुळे स्वच्छतेचा पण प्रश्न उभा राहतो. सो त्याच्यावरती काही उपाययोजना आहेत का? स्वच्छतेमध्ये आपण अख्खा तालुका 20 वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये डिवाईड केलेला आहे. त्याच्यामध्ये रेग्युलर बेसिसवर कचरा उचलला जातो. आता हे बऱ्याच
लोक सांगतात की नाही नाही, आमच्या इकडे कचरा पडलेला आहे. तर माझा एकच प्रश्न असतो, हे कचरा टाकायला मुंबईवरून कोण येते का, ठाण्यावरून कोण येते का? तुम्हीच टाक. आपलीच लोक कचरा टाकतात. हो. आणि त्यांना ते रिअलाईज होते की नाही, कुठेतरी आपण जर एक थोडंसं डिसिप्लिन बाळगलं, की मी जर कचरा टाकला आणि अपेक्षा केली की कोणीतरी येऊन इकडे कचरा साफ करायचा, आयुष्यात ते तालुका साफ होणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आपण कचऱ्याचे डबे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांना वारंवार आपण सांगतो की ओला कचरा, सुका कचरा, म्हणजे जेवढे सोसायटी आहेत तिकडे आपण वेगवेगळ्या रंगाचे डबे करून दिलेले आहेत की ओला कचरा, सुका कचरा तुम्ही बायफर्गेट करून टाका, म्हणजे ते प्रोसेस करायला पण सोयीस्कर होते. जिकडे जिकडे तुम्हाला कचऱ्याचे डबे लागतील तिकडे तिकडे उपलब्ध करून दिले जातात. मग तो प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आहे की आपण गाडीतून कचरा टाकतो, मोटरसायकलवर चालवताना वगैरे कचरा डायरेक्ट रस्त्यावर टाकतो आणि मग अपेक्षा करतो की कोणीतरी येऊन तो साफ करावा. महापालिकेने साफ केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या नागरिकांनी आपलं शहर आहे, हे माझं घर आहे, म्हणजे वसई तालुका माझं घर आहे, तर माझं घर साफ करायची जबाबदारी माझीच आहे ना. आपल्या घरामध्ये आपण कुठेही कचरा टाकतो का? कचऱ्याच्या डब्यात टाकतो. ते अख्ख्या तालुक्यामध्ये जर सगळ्यांनी थोडं डिसिप्लिन पाळलं तर तो विषयच राहत नाही. आता एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना राजकारण सोपं आहे की कठीण आहे, काय वाटतं? एक आठवडा माझ्यावर फिरून बघायचं. सगळ्यांना वाटते की आमदार झाले म्हणजे काय खुर्चीवर बसून फक्त ऐशोआराम आहे. एक आठवडा माझ्यावर फिरून बघायचं. किती कार्यक्रम, लोकांचे समस्या, वेगवेगळ्या विभागामध्ये व्हिजिट करायला लागते. आणि जसं मी मगाशी बोललो की एक फ्रेमवर्क सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटनी दिलेला आहे. त्या फ्रेमवर्कच्या बाहेर कितीही इच्छा असेल. एक साधं उदाहरण देतो, म्हणजे आपल्या इकडे पद्धत काय की एखादी बिल्डिंग परवानगीला गेली आणि तिकडे पॉप्युलेशन, लोकसंख्या कमी आहे, तर DP मध्ये 9 मीटरचा रोड आहे. 9 मीटरचा रोड म्हणजे खूप बारका असतं. आपलं गव्हर्नमेंट हे विचार करत नाही की तिकडे 25 वर्षामध्ये लोकसंख्या किती येणार आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो, मरीन ड्राईव्ह किंवा जे टाउनमधले जे जुने रस्ते आहेत, ब्रिटिशकालीन ठरवलेले रस्ते आहेत. तेवढे मोठे रस्ते 150-200 वर्ष आधी ब्रिटिशकालीन घेतलेले, म्हणजे फ्युचरला ध्यानात राखून की इकडे उद्या लोकसंख्या किती वाढू शकते, त्या हिशोबाने ते रस्ते घेतलेले. आपल्याकडे कसं आहे, गरजेप्रमाणे रस्ते घेतले जातात की आज इकडे किती आहे, एक बिल्डिंग आहे ना, मग 9 मीटरचा रस्ता बस झाला. आपण हा विचार करत नाही की इकडे उद्या 50 बिल्डिंग येतील, तर आजपासून 30 मीटर, 40 मीटर, 60 मीटरचा रस्ता टाकला तर पुढे येणारी ट्रॅफिकची जी प्रॉब्लेम आहेत ते आज निघून जातील. आज मुंबईला मेट्रो टाकला आहे, ती हायवेच्या मधोमध टाकला आहे, म्हणजे जो असा पण अपूर्ण हायवे होता त्याच्यामध्ये आपण पिलर वगैरे उभे करून मेट्रो टाकला आहे. म्हणजे ट्रॅफिक कोंडी आपणच केला आहे मेट्रोच्या नावावर की नाही. मेट्रो चांगला प्रकल्प आला पाहिजे, पण हायवेवर जे टाकलेलं आहे त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक जाम झालं आहे. तर फ्युचर बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा DP बनला जातो, DP म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, तर तो 25 वर्षासाठी बनला जातो. आणि तो बनत असताना गव्हर्नमेंटनी हे ध्यानात घेतलं पाहिजे की वेगवेगळे, आता आपल्याकडे एक दुसरी चुकीची पद्धत काय आहे की मुंबईमध्ये जेवढं आता लोकसंख्या वाढलेली आहे, प्रत्येक 5 वर्षामध्ये तिकडे FSI वाढवला जातो. म्हणजे जुन्या काळात 1 FSI होता, 2 झाला, 4 झाला, आता स्पेशल सर्कमस्टन्समध्ये 8 FSI वगैरेपर्यंत काही प्रोजेक्ट्समध्ये पोचलेले आहेत. सोल्युशन ते नाही आहे. सोल्युशन हे आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सॅटेलाईट सिटीज उभे करा. आणि सॅटेलाईट सिटी म्हणजे काय, तर फक्त रेसिडेन्शियल नाही, त्याला लागणारा स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स, हे अख्खं सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचसोबत एम्प्लॉयमेंट जनरेशन. मग माझं तर स्पष्ट मत आहे की तुम्ही रेसिडेन्शियलसाठी FSI न वाढवता जे पण सोशल कॉजेस आहेत, एम्प्लॉयमेंट जनरेशन, तुम्ही 10 FSI द्या, स्कूल कॉलेज 10 FSI द्या, हॉस्पिटल 10 FSI द्या. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड येत नाही, त्याच्यामुळे लोकांची सोय वाढते. रेसिडेन्शियल तुम्ही 1 FSI द्या, तिकडे रिस्ट्रिक्ट करा. त्याच्यानी काय होणार, मुंबईमध्ये आज तुम्ही हायवे वाढवू शकतात का, तर नाही. मेट्रो लाईन पडलेली आहे, वाढवू शकतात का, तर नाही. वॉटरवेज एकाच पट्ट्यामध्ये वाढवलं तर पॉसिबिलिटी आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय दुसरे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू शकतात का, नाही. हा तुम्ही जो दर 5 वर्षात FSI वाढवतात, सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणणार कुठून? ब्रिजेस बांधले, किती बांधणार? फनलच क्रिएट केलेत ना सगळीकडे मुंबईमध्ये. मुंबई
असं लांब आहे. सगळीकडे फनल आपण बनवलेले आहेत. FSI वाढवणं इज नॉट द सोल्युशन फॉर द रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स. FSI वाढवणं फॉर सोशल प्रोजेक्ट्स मेक सेन्स, कारण की तो एक इकोसिस्टम डेव्हलप होतो. आज आपण एम्प्लॉयमेंट बोलत असतो. रिअल इन्फ्लेशन म्हणजे 6% गव्हर्नमेंट डिक्लेअर करते. महागाई दरवर्षी 6% वाढत चाललेली आहे. रिअल इन्फ्लेशन 11-12% आहे. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाचा पगार जर 11-12% दरवर्षी वाढला नाही तर तो येणाऱ्या 10 वर्षामध्ये घर चालवू शकणार नाही. कुठे आपण सोशल इन्फ्रास्ट्रक्चरला बेनिफिट करतोय? याच्यामुळेच हॉस्पिटल्सवरती लोड वगैरे जो वाढतोय आणि मग परत एकदा तिकडच्याच आमदारांना बोललं जातं की वैद्यकीय सुविधा नाहीत किंवा हे नाही, ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आता आपण शिक्षणाबद्दल पण बोललो, तर तुमचे स्वतःचे कॉलेजेस वगैरे पण आहेत. तर शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी किंवा तुम्ही काही फ्युचर प्लॅन्स तुमचे आहेत का? आपल्या इकडे अप्रॉक्सिमेटली 35,000 ते 40,000 विद्यार्थी आपल्या 3-4 कॅम्पसेस आहेत त्याच्यामध्ये शिकतात. म्हणजे एकदम किंडरगार्टनपासून PG पर्यंत सगळे प्रोग्राम्स आपण जेवढे उपलब्ध करू शकतील तेवढे आपण उपलब्ध करून देतो. एक उदाहरण देतो. झुओलॉजीमध्ये जेव्हा आपण चालू केलेले तेव्हा फक्त 3 मुलं होती. फक्त 3 मुलं. पण आपल्या तालुक्यामध्ये काही मुलांनी येऊन सांगितलं, पालकांनी येऊन सांगितलं की झुओलॉजी हा प्रोग्राम तुम्ही चालू केला पाहिजे, म्हणून आपण चालू केला. शिक्षण संस्था आपण ॲज अ बिझनेस बघत नाही. एकदम अफोर्डेबल फीज, म्हणजे तुम्ही कुठल्याही बाकीच्या स्कूल कॉलेजबरोबर कम्पेअर केलं तर आपलं एकदम अफोर्डेबल फीज आहे. म्हणजे आमच्या शाळेमध्ये 900 रुपये फीज आहे. तेवढी बेसिक फीज आपण ठेवलेली आहे. आणि फॅसिलिटीज तुम्ही जर बघितले तर कुठल्याही चांगल्या प्रायव्हेट स्कूल कॉलेजबरोबर आपण कम्पीट करू त्या हिशोबाने घेतलेले आहेत. मेडिकल पॅरामेडिकल जर सोडले तर बाकी जनरली जेवढे प्रोग्राम्स मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे ते सगळे आपण ऑफर करायचा प्रयत्न करतो आहे. आता ह्या वर्षापासून म्हणजे येणाऱ्या कमिंग अकॅडमिक इयरपासून आपण स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम्स, म्हणजे एक वय निघाल्यानंतर काही लोकांना लाज वाटते शाळा कॉलेजमध्ये जायला, पण ते शिकलेले नाही आहेत म्हणून त्यांना नोकरी मिळत नाही. तर असे इंडिपेंडंट 3 महिने 6 महिने वर्षभराचे स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम्स आपण चालू करायला घेतलेले आहेत. की एक बाजूला शाळेपासून कॉलेजपर्यंत रुटीन जे चालते ते, त्याच्या व्यतिरिक्त जे शिकू शकले ना त्यांचं पण स्किल डेव्हलपमेंट कसं करता येईल, अपस्किल कसं करता येईल, त्याला 2 पैसे कसे मिळता येतील त्या हिशोबाने आपण कॉलेजमध्ये करायला घेतलेले आहेत. त्याचसोबत आपण 2 कंपनीज आपल्या कॉलेजमध्ये आणली. एक BPO KPO आहे, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. तर तिकडे 8-10 हजार पासून पगार चालू होतो. आणि त्याच्याच समोर आपण दुसरी कंपनी आणलं आहे जी अमेरिकन कंपनी आहे. एकही भारताचा कस्टमर नाही त्या कंपनीचा. म्हणजे वॉलमार्ट जे जगाचं सगळ्यात लार्जेस्ट रिटेलर आहे, दुकान सगळ्यात वर्ल्डचं, त्याचा डेटा ह्यांच्या प्लॅटफॉर्मवरून मॅनेज होतो. Airbnb सारखी कंपनी आहे, त्यांचा डेटा ह्या प्लॅटफॉर्मवरून मॅनेज होतो. तर असे वेगवेगळे फॉर्च्यून 500 कंपनीज ह्याचे कस्टमर्स आहेत ह्या कंपनीचे. आणि त्या कंपनीमध्ये विरारला 2.5 कोटीपर्यंत पगार आहे. म्हणजे एक बाजूला 8-10 हजार रुपये पगारपासून चालू होतो, दुसऱ्या बाजूला 2.5 कोटीपर्यंत पगार आहे. म्हणजे हे अख्खं स्पेक्ट्रम आपण कॉलेजमध्ये ह्यासाठी आणलं आहे की विद्यार्थ्यांनी येऊन बघितलं पाहिजे की काय टाईपचं प्रशिक्षण घेतलं तर मला उद्या 2.5 कोटीपर्यंत पगार मिळू शकतो. कारण की जग बदलत चाललेलं आहे आणि तुम्हाला त्या बदलत्या जगबरोबर जर चालायचं असेल तर ह्या टाईपचे कंपनीजला काय प्रशिक्षण लागते ते आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही त्या टाईपचं शिक्षण घ्या. त्या लाईन्सवर हे अख्खं इकोसिस्टम, म्हणजे फक्त स्कूल कॉलेज नाही तर काय टाईपचं प्रशिक्षण घेतल्यावर काय टाईपच्या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी मिळायला लागते तसे कंपनीज पण आपण कॉलेजमध्ये आणलेले आहेत. आता राजकारण म्हटलं की टीका टिप्पणी आलंच, त्याला उत्तरं प्रत्युत्तरं तुम्हाला द्यावीच लागतात. तर BVAला बिल्डर विकास आघाडी असं सुद्धा नाव देत आहेत लोक, की म्हणजे तुमची बिल्डर लोकांसोबत जवळीक आहे असं म्हटलं जातं. सो त्या प्रतिमेबद्दल काय सांगाल? फक्त बिल्डरवर पण नाही, व्यापारी मंडळ बोला, गरीब लोक बोला, मिडल क्लासवाले लोक बोला, ह्यांच्या सगळ्यांबरोबर आमचे जवळीक संबंध आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, 115 नगरसेवकचे वॉर्ड होते, त्याच्यापैकी 109 निवडून आले. वसई तालुका मुंबईला लागून आहे. महाराष्ट्रामध्ये आहे का एवढी मेजॉरिटी कुठल्याही पक्षाला एवढी मेजॉरिटी कुठल्याही महापालिकेला नाही. म्हणजे मुंबई पकडा, ठाणा पकडा, नवी मुंबई पकडा, उल्हासनगर, पुणे असेल, नागपूर असेल, कुठल्याही महापालिके बघा एवढी मेजॉरिटी कुठल्याच पक्षाला नाहीत.
आमच्या इथली लोक त्यांना समज आहे की कोण विकास कामं करतो. आणि जे हे आरोप करतात बिल्डर बिल्डर विकास आघाडी, बिल्डर विकास आघाडी, ते स्वतः बिल्डर आहेत का नाही आहेत? जे आरोप करतात विरोधक ते स्वतः बिल्डर आहेत का नाही आहेत हे पण त्यांनी सांगावं. आणि त्यांच्यासोबत पण आमचे चांगले संबंध आहेत. जे हे बोलतात ना त्यांच्यासोबत पण आमचे चांगले संबंध आहेत. फक्त काय इलेक्शन लागलं का काहीतरी बोलायचं तेवढंच, बाकी त्यांच्याबरोबर आमचे चांगले संबंध आहेत. पण हे जेव्हा टीका टिप्पणी तुमच्यावरती होते तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही उत्तर देता का आणि उत्तर देणं गरजेचं असतं का? अजिबात नाही. मी जास्ती काय विरोधकांना महत्त्व देत नाही आणि मी तर अपेक्षा करतो. म्हणजे जेव्हा 109 नगरसेवक आमचे निवडून आलेले ना तेव्हा मी पप्पांना सांगितलेलं की आपल्याला स्ट्रॉंग अपोजिशन असली पाहिजे. स्ट्रॉंग अपोजिशन असेल ना तर मजा येते की समोरच्यांनी आम्ही कुठे चुकतो हे जेन्युनली. फक्त विरोधाला विरोध करायचा असेल ना तर मी किती सिरियस घ्यायचं आहे लोकांना. पण स्ट्रॉंग अपोजिशन असेल ना तर आम्हाला पण शिकायला मिळते की अमुक अमुक ठिकाणी आम्ही चुकले आहेत, अमुक अमुक ठिकाणी आम्ही मागे पडले आहेत. आणि आम्हाला जर ग्रो करायचं असेल ना तर स्ट्रॉंग अपोजिशनच आम्हाला ग्रो करायला मदत करू शकते, जी नाही आहे इकडे. माझी तर अपेक्षा आहे की कुठेतरी स्ट्रॉंग अपोजिशन आली पाहिजे. मी तर दर इलेक्शनला मी काय, माझे वडील काय, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काय सांगतात की एका स्टेजवर या. जेवढे ऑपोजिशन उमेदवार आहेत ना एका स्टेजवर त्यांनी यायचं, सगळे आरोप करत बसायचे, मी सगळी उत्तरं देत बसेल. प्रत्येक इलेक्शनला एकही माणूस स्टेजवर उमेदवार येत नाही ऑपोजिशनचा. ते आरोप कुठे करतात तर यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर. एवढीच समज आहे त्यांची. यायचं नाही का स्टेजवर. आणि मी तर सांगतो ना, कोण सांगतो का की आरोप करायला आम्ही बसतो, तुम्ही आरोप करत बसा. आम्ही रेडी आहेत. हे कोणच येत नाही आणि म्हणून आम्ही सिरियसली घेत नाही. कारण की माझी तर अपेक्षा आहे स्ट्रॉंग ऑपोजिशन असेल ना तर मला शिकायला मिळते. जो मला सांगेल ना की तू इकडे चुकतो आहे तरच मी ग्रो करू शकतो. असं टाइमपास म्हणून कोण आरोप करत असेल तर त्याला मी किती सिरियसली घ्यायचा? अजिबात सिरियसली घेत नाही मी या लोकांना. पण आता कुटुंबामधले सगळेच तुम्ही आता राजकारणामध्ये आहात, तुमचे वडील पण राजकारणामध्ये आहेत, आई सुद्धा आहेत. तर कुटुंबाला वेळ देण्यावरनं कधी घरात असे वाद होतात का की अरे फॅमिलीला वेळच देता येत नाहीये किंवा काय? फॅमिलीला वेळ तसा संध्याकाळनंतर म्हणजे कार्यक्रम वगैरे संध्याकाळी आटपले का मला तर माझ्या मुलांबरोबर मुलींबरोबर, आमचं परिवार खूप मोठं आहे. म्हणजे खूप मोठं परिवार आहे. आणि परिवार म्हणजे फक्त ठाकूर नाही, सगळेच म्हणजे आमचे कार्यकर्तेपासून ते आमचा परिवार आहे. लहान मुलांबरोबर मला टाईम स्पेंड करायला खूप आवडते. जिकडे चान्स मिळेल माझ्या मुलांबरोबर टाईम स्पेंड करतो. आमच्या परिवारचे जे भावंड वगैरे त्यांच्या मुलांबरोबर टाईम स्पेंड करतोच. कार्यकर्त्यांचे पण मुलं असली ना का मला एक आनंद येतो. म्हणजे लहान मुलं असली ना का आय फील जॉय. म्हणजे एक वेगळा आनंद मला मिळतो. तर हे प्रचार विचार फिरत असताना पण लहान मुलं दिसली ना का त्याच्यात मला माझी मुलं दिसतात. आता BVA कुटुंब पक्ष म्हटलं जातं की इतरांना तुम्ही चान्स देत नाही, असं जर कोणी म्हटलं तर त्यांना तुम्ही काय सांगाल? 109 पैकी कुठल्या कुठल्या जाती धर्माचे लोक आहेत हे बघायचं. आणि 100% आमचं कुटुंब आहे. म्हणजे आमचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने आमच्याबरोबर असतात. तुम्ही रँडमली कुठल्याही एरियामध्ये फिरा, कुठल्याही एरियामध्ये, मी तुम्हाला एरिया पण सुचवणार नाही. ज्या एजचे कार्यकर्ते डोर टू डोर फिरतात मग तुम्ही सरप्राईज होतील. म्हणजे 70, 75, 80 वर्षाची लोक डोर टू डोर आमच्यासाठी फिरतात. आता येतानाही मी बरंच बघितलंय ते. इथे येतानाच मला त्या गोष्टीचा अंदाज आला की सगळ्या गाड्या जिकडे तिकडे तुमचं नाव होतं आणि सगळीकडे तुमचेच कार्यकर्ते मला दिसत होते. म्हणजे एवढं प्रेम करणारी लोक त्यासाठी नशीब लागते. आणि आम्ही नशीबवान आहेत की एवढे वयस्कर लोक ह्या वयामध्ये डोर टू डोर आमच्यासाठी. मग ते आमचा परिवार नाही का? लहान लहान मुलं, यंगस्टर्स तर ठीक आहे, पण एवढे वयस्कर लोक पण आमच्यासाठी डोर टू डोर. म्हणजे कोणतरी बघते आहे, लक्षात ठेवते आहे म्हणून फिरतात तसं नाही आहे. रँडमली तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला सिनियर लोक डोर टू डोर करताना दिसतील. यंगस्टर्स वगैरे तर आहेतच, पण सिनियर पण. एवढं प्रेम करणारी लोक तुम्ही इतर लोकांना बघा. भाड्यावर आणलेली लोक आहेत, इतर पक्षाची लोक. 25 जणांचा ग्रुप असतो. त्यांना विचारा उमेदवार कोण आहे, उमेदवाराचं नाव पण नाही माहिती.
ते आपलं फोटो काहीतरी घेणार, मफलर टाकून सगळीकडे फिरत असतात. उमेदवाराचं नाव पण नाही माहिती. ही समोर परिस्थिती आहे. आणि आमच्या इकडे कुठल्याही पॉकेटमध्ये तुम्ही रँडमली फिरले ना तरी ते प्रतिष्ठित समाजातली लोक आहेत. असं मी बोलत नाही की खूप श्रीमंत लोक आहेत. अख्खी कॅटेगरी म्हणजे गरीबातले गरीब, मिडल क्लास, व्यापारी समाजाची लोक आज डोर टू डोर फिरत होती सगळ्यांकडे. हे काय मूर्ख नाही आहेत. हे आमच्यावर प्रेम करणारी लोक आहेत. आणि मग हे परिवार नाही झालं का? परिवाराचीच पार्टी आहे आमची. हे अख्खं आमचं कुटुंब आहे. आणि हा विश्वास सुद्धा कमवावा लागतो. आणि मला वाटतं तुमच्या कुटुंबाने तो कामातून आणि लोकसेवेतून तो कमवलेला आहे, म्हणून लोक एवढं तुमच्यावरती प्रेम करतात. च्या घरचे सगळे सिनियर्स म्हणजे आजोबांपासून भाऊ आजोबा असतील, अण्णा आजोबा, म्हणजे आमचे एकदम जे सिनियर होते त्यांच्यापासून जे रिलेशन त्यांनी सगळ्यांनी डेव्हलप केलेलं आहे. मग दुसरी पिढी आली, पप्पा, आमचे मोठे काका, दुसरे काका, ह्यांची सगळ्यांनी जे रिलेशन्स वाढवले. मला एक सांगा, एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये एक वेव होती. भले भले नेते पडले, भले भले नेते पडले, पण वसई तालुक्यामध्ये एवढं लोकांनी भरून भरून प्रेम दिलं की आम्ही त्या वेव्हमध्ये पण निवडून आले. हे त्यांनी जी पुण्याई केलेली, त्यांनी जे सगळ्या लोकांबरोबर रिलेशन जपून ठेवलेले, म्हणजे आमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली त्यांनी. ते रिलेशन जपणं आणि वाढवणं खूप मोठी जबाबदारी आहे आमची, कारण की त्या लोकांनी ते करून ठेवलेलं आहे. आणि हे सगळे परिवारचे हिस्से आहेत. आता तुमच्या विभागामध्ये यंग जनरेशन पण भरपूर आहे, तर रोजगार वाढीसाठी तुमचे काही नवीन प्रकल्प वगैरे काही आहेत का? एक आमचा एम्बिशियस प्रोजेक्ट आणि त्याच्यासाठी नाईट रँक, जी जगातली टॉप 3 रिअल इस्टेट ॲनालिसिस करणारी जी फर्म आहे, म्हणजे ही खूप मोठी कंपनी आहे, त्यांना आम्ही हायर केलेलं. गोगटे म्हणून एक मोठा सॉल्ट पॅन, ज्याच्यावर आता मिठाचं उत्पादन काय होत नाही, त्याची लीज संपली. आणि त्या अख्ख्या 1500 एकरचा आम्ही एक प्रोजेक्ट गव्हर्नमेंटकडे सादर केलेला. त्या टायमाला माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब CM होते. त्यांना पत्र दिलेलं. त्यांनी त्या पत्रावर, म्हणजे त्यांना अख्खं प्रेझेंटेशन दाखवलं, त्यांना ते आवडलं. आणि त्या पत्रावर त्यांनी सांगितलं जसं BKC आहे त्याच लाईन्सवर CBD म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट हे बनवलं पाहिजे. जे आमचं विजन आहे त्या पद्धतीवर ते बनवलं पाहिजे. लहान मुलगा जन्माला येतो तेव्हापासून वरती आपण एखाद दिवशी सगळेच जाणार आहेत, तोपर्यंत सामान्य माणसाला लागणाऱ्या कुठल्या गोष्टी तसे 100 एकरचे आम्ही हे केलेले. म्हणजे जन्माला आला तर हॉस्पिटल लागते, जन्माला यायला मग 100 एकरची हेल्थकेअर सिटी केलेली. त्याच्यानंतर मग तो थोडा मोठा झाला का शिक्षण लागते, मग एड्युकेशन सिटी सोबत स्पॉट सिटी केलेली 100 एकरची. माईस टुरिझम म्हणजे मीटिंग्स, इन्सेंटिव्स, कन्व्हेन्शन्स आणि एक्झिबिशन्स. जसं जिओ सेंटर झालेलं आहे ते खूप बारकं आहे, इकडे आम्ही 100 एकरमध्ये कन्व्हेन्शन सेंटर टाकलेलं. तर तसे वेगवेगळे उपक्रम, म्हणजे 15 वेगवेगळे उपक्रम त्या 1500 एकरमध्ये आम्ही टाकलेले. गव्हर्नमेंट चेंज झालं, सेना भाजपचं गव्हर्नमेंट आलं, आम्ही जागा मागणी केली, जागा मिळाली नाही. महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट आलं, जागा मागणी केली, जागा दिली नाही. महायुतीचं गव्हर्नमेंट आलं, जागा मागणी केली, अजून जागा दिली नाही. ती जर जागा दिली आम्हाला, तर जसं मी मगाशी 2 कंपनीचं बोलला की BPO, KPO आणि ही टेक कंपनी जी आलेली आहे, तसे वेगवेगळे कंपनीज आपण इकडे आणू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रोजगार निर्मिती होऊ शकते. म्हणजे हे जे बारकी 100 एकरची शहरं जे बोलले आहेत, 1 फूट रेसिडेन्शियल नाही, सगळं हे इकोसिस्टम बनवण्याच्या हिशोबाने. हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी रोजगार निर्मिती होईल, एड्युकेशन सिटीमध्ये बऱ्यापैकी रोजगार निर्मिती होईल, स्पोर्ट्स सिटीमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. माईस टुरिझम तर सगळ्यात जास्ती टुरिझम त्याच्यामध्ये जनरेट होईल. R&D हब टाकलेला, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हब. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट हब सांगा, एकही नाही आहे. आणि 100 एकरचं तर अख्ख्या भारतामध्ये एकही रिसर्च सेंटर नाही आहे. तर आपल्याला जर यंगस्टर्सला एक प्लॅटफॉर्म द्यायचा असेल तर हा इन्फ्रास्ट्रक्चर दिला तर काहीतरी कोण सायंटिस्ट बनू शकेल, कोण PhD करू शकेल, एड्युकेशनमध्ये पुढे जाऊ शकेल, स्पोर्ट्समध्ये पुढे जाऊ शकेल. त्या लाईन्सवर हे अख्खा इकोसिस्टम बनवायला घेतलेलं. जागा दिली नाही. सगळ्या टाईपचे गव्हर्नमेंट येऊन गेले, जागा दिली नाही. आणि आता तर बातमीमध्ये
गेल्या 2-4 महिन्याआधी आलेलं की ते धारावी आमच्या इकडे शिफ्ट करायचं आहे, होऊन देणार नाही आम्ही. म्हणजे एक बाजूला तुम्ही आम्हाला जागा देत नाही हे सोशल काम करायला, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही धारावी इकडे शिफ्ट करायचं बोलतात. अजिबात होऊन देणार नाही. धारावीच्या लोकांना तिथे घरं मिळाली पाहिजे. इथे आम्ही जे सांगितलं आहे त्याच पद्धतीने प्लॅन झाला पाहिजे. देऊन देणार नाही. तुम्हाला असं कुठे वाटतं का मग की हा एक तुमच्या पक्षाला जे हवंय ते जाणून बुजून मिळत नाहीये किंवा असं काही अशी अशी कधी फिलिंग येते का? आता हे जे मी उदाहरण दिलं, सगळ्या टाईपचे पक्ष बदलून आले, जागा का देत नाही आहे? लीज संपलाय, शासनाची जागा आहे, मीठ उत्पादन तिकडे होत नाही गेल्या 15 वर्षापासून, 20 वर्षापासून मीठ उत्पादन होत नाही. मग तुम्ही जर एका प्रायव्हेट विकासकाला देऊ शकतात, मग महापालिकेला, मी आम्हाला मागत नाही आहे, मी सांगतोय महापालिकेला हँडओव्हर करा, महापालिका ते डेव्हलप करेल. पर्सनली तर मागत नाही आहे. का देत नाही? त्याचं उत्तर कुठल्याही गव्हर्नमेंटकडे नाही आहे. अशीच पडून राहिलेली ती जागा, कोणाच्याच उपयोगीची नाही आहे. मग तुम्ही प्रायव्हेट विकासकाला का देतात आणि महापालिकेला का देत नाही? महापालिकेला द्या, मी कुठे माझ्याकडे मागतोय. आता निवडणुका म्हटलं की आश्वासनं येतात. आता तुम्ही स्वतः इथले आमदार आहात, तर अशी कुठची दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाही आहेत आणि ती पूर्ण न होण्यामागे काही कारणं असतील जी तुम्हाला जनतेला सांगायची असतील की तुम्ही पूर्ण करू शकताय आणि ते आता पुढे पूर्ण होतील, असं काही आहे का? मगाशी पाणीचा विषय झाला. जेवढी आश्वासनं पाणी रिलेटेड दिली ती सगळी आपण पूर्ण केलेली आहेत, आणि फ्युचरमध्ये येणारे प्रोजेक्ट्स पण सगळे लाईनअप झालेले आहेत, आणि गव्हर्नमेंटचं काम हे ऑन रेकॉर्डवर असते. म्हणजे मी काहीतरी बोलला, उद्या जाऊन कुठलाही माणूस ती माहिती शासनाकडून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये खोटं बोलायचं तर काही विषयच नाही. मग कोलचापाडा 1, कोलचापाडा 2, सुसरी असेल, देहरजा असेल, 21 बंधारे बांधणे 3 नदींवर, ह्याच्यावर एडिशनल 70 MLD वाढेल, हे सगळं कोणी उद्या जाऊन माहिती घेऊ शकतो. हे सगळं फ्युचर प्रोजेक्शनच्या हिशोबाने लाईनअप करून ठेवलेलं आहे. 41 कोटी पाणी आज मिळते आहे, हे कोणी जाऊन व्हेरीफाय करू शकते. 1200 किलोमीटरचं इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशनचे पाईपलाईन फिरलेले आहेत, हे कोणी व्हेरीफाय करू शकते. 285 किलोमीटरचं सोर्सपासून आपल्यापर्यंत वेगवेगळे पाईपलाईन्स, म्हणजे आहे 70 किलोमीटरवर, पण ते वेगवेगळे पाईपलाईन टोटल जर मारली तर 280-85 किलोमीटर सोर्सपासून तालुक्यापर्यंत पाईपलाईन झालेलं आहे, हे कोणी व्हेरीफाय करू शकते. ही झालेली कामं आहेत. हॉस्पिटल महापालिकेमध्ये 7 हॉस्पिटल्स आहेत, अप्रॉक्सिमेटली 675च्या आसपास बेड्स आहेत. म्हणजे एक मुद्दा विरोधक बोलतात की हॉस्पिटलच नाही आहे. 675 बेड आहेत का नाही आहेत हे त्यांनी व्हेरीफाय करून घ्यायचं. नवी मुंबई जी क्लास बीची महापालिका आहे, म्हणजे क्लास ए फक्त मुंबई एकच महापालिका आहे, क्लास बी नवी मुंबई महापालिका. नवी मुंबई महापालिकेमध्ये 300 बेड आहेत. वसई विरार महापालिका क्लास सीची महापालिका आहे, त्याच्यात नवी मुंबईपेक्षा डबल बेड्स आहेत. आता नवी मुंबईमध्ये कोणाचं महापालिका आहे, तिकडे कोण बसले आहेत, तिथले कोण आमदार आहेत, मला कोणावरही आरोप करायचे नाही आहेत. हे मी कंपॅरिझन देतो आहे की वसई विरारचा परफॉर्मन्स काय आहे. तर क्लास बीची महापालिकापेक्षा वसई विरारमध्ये नंबर ऑफ बेड जास्ती आहेत. 100% फॅसिलिटीज जे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ते फ्री आहेत. गव्हर्नमेंटने आत्ता डिक्लेअर केलं आहे की आम्ही फ्री आरोग्य करणार. आम्ही महापालिका स्टार्टिंगपासून फ्री सर्व्हिसेस देतो आहेत. 60,000पेक्षा जास्ती डिलिव्हरी झालेल्या आहेत. 50%पेक्षा जास्ती डिलिव्हरीज हे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होतात. म्हणजे आमची CMO चीफ मेडिकल ऑफिसर, तिची पण डिलिव्हरी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तिने केली. परिस्थिती वाईट आहे म्हणून नाही, फॅसिलिटी चांगली आहे म्हणून तिने महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये. हे खोटं आहे का हे विरोधकांनी सांगावं. 42 लाखपेक्षा जास्ती OPD महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झाल्यात. 42 लाखपेक्षा जास्ती OPD. आमची लोकसंख्या किती तर 25 लाख. तेवढ्या वेळा लोकांनी महापालिकेचे सर्व्हिसेस यूज केलेले आहेत. 1,31,000च्या आसपास IPD केलेले आहेत. टायफॉईडचं वॅक्सिन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकही महापालिका देत नाही, फक्त वसई विरारची महापालिका देते. एकही मुंबई पण देत नाही, गव्हर्नमेंट पण नाही देता. फक्त एकमेव आपली महापालिका आहे वसई विरारची जी फ्रीमध्ये टायफॉईडचं वॅक्सिन देते. आणि हे सगळं विरोधकांनी व्हेरीफाय करायचं. मी जे मगाशी बोलला
की मी सिरियसली या लोकांना का घेत नाही, कारण की त्याची समजच तेवढी आहे. मी किती सिरियसली घ्यायचं. समोरचा जर हुशार असेल देन आय शुड बी वरिड की नाही माझी कुठेतरी हा चूक दाखवतोय. हे काय एका स्टेजवर येत नाही. ही सगळी आश्वासनं आपण पूर्ण केलेली आहेत, ही ऑपरेशनल आहेत. अच्छा, त्यांनी व्हिडिओ कुठले फिरवले? सरकारी हॉस्पिटलचे व्हिडिओ फिरवले की परिस्थिती बघा किती वाईट परिस्थिती आहे, आणि महापालिकेच्या हॉस्पिटलचे व्हिडिओ फिरवलेत नाही. आता सरकारी हॉस्पिटल सरकार कोणाचं आहे? त्यांची जबाबदारी आहे ती. महापालिकेच्या हॉस्पिटलचे व्हिडिओ फिरवा ना, ते लोकांसमोर नाही फिरवले. जिल्हा परिषदच्या शाळा आणि PHCs जिल्हा परिषदच्या अंडर आम्ही मागून मागून थकले. आज जिल्हा परिषद महापालिकेच्या हद्दीतले जे जिल्हा परिषद शाळा आणि PHCs आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, ह्याच्यावर खर्च करत नाही हे सांगून की महापालिकेच्या हद्दीत आहे. आम्ही मागणी करतो आहेत की आम्हाला ते हँडओव्हर करा, आम्ही खर्च करतो. महापालिका खर्च करू शकत नाही कारण की मालकी जिल्हा परिषदची आहे. ह्याच्यात मरण कोणाचं होते तर लोकांचं होते. जिल्हा परिषद एक बाजूला खर्च करत नाही, महापालिका खर्च करू शकत नाही कारण की मालकी जिल्हा परिषद आहे. शासनाकडे आमचे किती पत्र आहेत, सगळ्या गव्हर्नमेंटकडे दिले आहेत, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असेल, सेना भाजप असेल, महाविकास आघाडी असेल, महायुती, सगळ्यांना पत्र दिलेले आहेत की हे आम्हाला हँडओव्हर करा. आम्ही अख्खा इन्फ्रास्ट्रक्चर शाळेचं असेल किंवा हॉस्पिटलचं असेल, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, ते आम्ही अख्खा ऑपरेट करणार. अजूनपर्यंत आम्हाला ती जागा दिलेली नाही आहे. आणि ह्या लोकांनी हॉस्पिटलचे व्हिडिओज कुठले फिरवले? सरकारी हॉस्पिटलचे. जी जबाबदारी सरकारची आहे, महापालिकेची नाही आहे. आता मी सगळ्यांनाच जे प्रश्न विचारते तो एक प्रश्न तुम्हाला विचारेन की जे नवीन मतदार आहेत किंवा सगळ्याच मतदारांनी आता सध्याची जी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची बघता, पक्ष बघून मतदान करायला हवं की लोकप्रतिनिधी बघून मतदान करायला हवं? आमच्या इकडे दोन्ही, पक्ष पण बघतात आणि लोकप्रतिनिधी पण बघतात, कारण की आम्ही अपक्ष आहेत. हां, हो आमचा पक्षच वेगळा आहे. हो. आमची एफिशियन्सी अख्ख्या भारतामध्ये एकमेव महापालिका आहे जिकडे परिवहन सेवाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो महापालिकेला पैसे देतो बस चालवायला. बाजूला मीरा भाईंदर आहे, 43 कोटी दरवर्षी कॉन्ट्रॅक्टरला देतात बस चालवायला. ठाण्या बाजूला आहे 70-75 कोटी, हा जुना फिगर आहे, आता वाढला असेल, 70-75 कोटी बस चालवायला कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात. आपल्या इकडे कॉन्ट्रॅक्टर महापालिकेला पैसे देतो परिवहन सेवा चालवायला. ह्याच्यापेक्षा एफिशियंट माणूस असूच शकत नाही. म्हणून आमच्यावर कधी हे भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप करू शकत नाही, कारण की आमची जी एफिशियन्सी आहे, वसई विरार महापालिका आम्ही आमच्या कंपनीसारखी जिकडे कॉस्ट कटिंग केली पाहिजे तिकडे कॉस्ट कटिंग करतो, जिकडे लोकोपयोगी पडलं पाहिजे तिकडे लोकोपयोगी आपण कामं घेतो. म्हणजे जे महिलांना आधी डिलिव्हरी झाल्यानंतर फूड पॅकेट द्यायचे ते रद्द करून डायरेक्ट बेनिफिट स्कीम सगळ्यात पहिला आपण चालू केली की डायरेक्ट पैसे महिलाच्या अकाउंटमध्ये. गव्हर्नमेंटनी आत्ता आणली, आपण महापालिका चालू झाली तेव्हा ती स्कीम लागू केली आहे. म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णच नाही करत. आता शेवटच्या प्रश्नावरती येऊया आपण की जे आत्ता पहिल्यांदा मतदान करणार आहेत, 18 वर्ष ज्यांना झाली आहेत, नवीन मतदार आहेत, अशा मुलांना आणि सगळ्यांनाच मतदारांना तुम्ही काय सांगाल? आज आपण पहिल्यांदा मतदान करतात आहेत, 18 वय आपण पार केलेलं आहे, फर्स्ट टाईम वोट करणार आहेत. पहिलं मत नेहमी आपल्याला लक्षात राहते. अशा व्यक्तीला वोट करा जो तुमचं फ्युचर, ज्याला तुमच्या फ्युचरची समज असेल. मग मी फक्त रोड, रस्ता, गटर, पाणी हे बोलत नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, टेक्नॉलॉजी जग बदलत चाललेलं आहे, बिझनेसेस डिस्टर्ब होत चाललेले आहेत. उद्या तुम्ही कामधंद्यामध्ये येतील, ते कामधंद्याला लागणारं इकोसिस्टम कोण डेव्हलप करू शकेल, त्याची समज कोणाला आहे, अशा व्यक्तीला तुमचं पहिलं मत द्या एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. तर आज आपण गप्पा मारल्या महाराष्ट्राच्या यंगेस्ट MLA सोबत. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन स्वप्नांसह.